फायनली यार लखनौने यार हैदराबादला खूप सायलेंट केले यार. काव्या क्युटीला तर रडवलं यार. यार सीन असा होता की यार ऋषभ पंतने म्हटलं की आम्ही पहिले बॉलिंग करणार सर्व फॅन म्हणते की यार आता तर हेड आणि हेडची आर्मी आहे ते भाई 300च्या वर रन बनवणार. बट भाई यार लखनौने म्हटलं की भाई शार्दुल ठाकूरनं हम हे तर डरना की यार म्हणजे 2 विकेट फटाफट चटकवले. हॅट्रिकवर होता आणि ते पण जबरदस्त यॉर्कर टाकली. शार्दुल ठाकूरचा मला फायनली ते म्हणतात नाही यार हार नाही म्हणत कमबॅक तर खूप खतरनाक केला यार शार्दुल ठाकूरने. कारण की शार्दुल ठाकूरचा 2025च्या मेगा ऑप्शनमध्ये तो अनसॉल्ड होता आणि ते कमबॅक कर मोशिन खानच्या रिप्लेसमेंटमध्ये येऊ आणि पर्पल कॅप होल्डर झाला सध्या करंट टाईममध्ये. आणि यार खरं म्हणावं यार लखनौनं खूप यार झोडपलं यार. एवढं खतरनाक कधी झोडपायचं नाही. हेड यार आलता फ्रॉममध्ये बट भाई प्रिन्स यादव 1 नंबर बॉलर आहे. बोल्ड केलं चल भाई तेरा तो काम खतम हो गया. आणि दुसरी गोष्ट हेनरी क्लासन ते नसीब नव्हतं हेनरी क्लासनचं आणि तो हेड विकेट आउट झाला. आणि सिम्पल गोष्ट पॅच कमी शक्यता मारले बट भाई रन तेवढे बनले. ते म्हणतात ना भाई 300च्या वर जात 200 पण नाही बनणार. तसा सीन काल हैदराबादचा झाला. 300 चक्करमध्ये तुमचे 200 पण नाही बनले यार. म्हणजे एवढं पण नाही केलं तर की यार आपलं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चांगला माणसाला डुबवत यार. गर्व आणि ओव्हर कॉन्फिडन्स कालच्या मॅचमध्ये आपल्याला खूप पाहायला भेटलं. त्यामध्ये भाई काव्या क्युटी खूप हसत होती त्या दिवशी. ईशान किशन शतक मारलं. आणि कालच्या मॅचमध्ये तुम्ही सीन पहा यार निकोलस पुराणनं एवढं झोडपलं नाही यार. निकी पी सर्वात खतरनाक जर म्हटलं ना यार प्लेअर तोच आहे यार. ऋषभ पंतच्या कॅप्टन्सीमध्ये लखनौने पहिली जीत जिंकली. आणि यार सर्वत्र आपण असं म्हणावं की पॅट कमिन्स आता सायलेंट झालं आता नाही म्हणणार की पुन्हा भाई यार कधी सायलेंट कोणा करावं यार. तर लखनौने खूप चांगला शिकावं दिला. पण यामध्ये भाई आपली प्रेडिक्शन ठीक झाली. एक प्रेडिक्शन ती चूक झाली की म्हणजे मी म्हटलं या सारे जिंकणार पण ते लखनौ जिंकली. मग यार म्हटलं मी शिक्षण फ्लॉप होणार आहे. विजिट इन अभिषेक चालणार आहे. एक ते हेड चालला तसं म्हटलं मिचेल मार्च म्हणून चालला मिचेल मार्च चालणार. निक्की पेचा थोडासा हे होता बट मीने म्हटलं होतं शार्दुल ठाकूर 2 प्लेस जास्त विकेट घेतल्या. शमीने 1 विकेट घेतली. तर आपलं प्रेडिक्शन ठीकठाक राहते. आणि तुम्ही आपल्या प्रेडिक्शनला कधी अंडरएस्टिमेट करा. आजच्या मॅचमध्ये आहे CSK शाशी द बिग टायटल ऑफ रायव्हलरी. यार आज खतरनाक मॅच आहे. आपण प्रेडिक्शन करा. प्लेइंग गेम पण पाहणार. प्लेइंग गेममध्ये यार जास्त पाहून काही सिम्पल 7 ज्या मॅचमध्ये खेळली होती तसे सिम्पल प्लेइंग 11 राहणार. तर आपण फटाफट प्रेडिक्शन करून टाकू. तर यामध्ये हेड टू हेड विकेट हेड टू हेड पहिले तर 2020 पासून नाही का 5 टोटल मॅच झाले. त्यामध्ये 3 चेन्नई 2 RCB लास्ट मॅच जिंकली होती. ते बँगलोरमध्ये होती. ते खतरनाक झाली. तिथं यार फायटिंग होती. त्याचमध्ये हे जी मॅच आहे आजचा तो खूप फंटॅस्टिक होणार आणि खूप रायव्हलरी होणार आहे. यामध्ये प्रेडिक्शन काय तर भाई प्रेडिक्शनमध्ये लिहून घ्या. आज मला वाटतं की ऋतुराज गायकवाड आणि आपला विराट कोहली हे तर चांगलं खेळणार आहे. 50+ रन बनणार दोन्ही ओपनरचे. मला वाटतं की फिल सॉल्ट आणि रचित रवींद्र फेल होऊ शकते फ्लॉप होऊ शकते. आणि दुसरी जी गोष्ट म्हणजे आज शिवम दुबे आणि रजत पाटीदार लिव्हिंगस्टन यांचा बॉलला खूप बोलणार आहे. आणि आपली टीम चांगली फिनिशिंग करणार. आणि बॉलिंगची गोष्ट आली तर ॲश अन्ना आणि आपला नूर अहमद विकेट चटकवणार आहे. आणि असं जी गोष्ट येईल सुयश शर्मा आणि कुणाल पांड्या हे ते विकेट चटकवणार. हायस्ट टिकेट मला वाटते कुणाल पांड्या नाही नूर अहमद असू शकते. आणि मॅच कोण जिंकणार तर मॅच मला मी सांगू शकत नाही. 50-50+ चेन्नई जिंकू शकते. मला वाटतं की RCB मॅच जिंकू शकते. बस माझे जास्त प्रेडिक्शन आहे नाही.